नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल बजेट जे आहे ते सादर झालेलं आहे. 2024-25 या वर्षाचं बजेट जे आहे ते सादर झालेलं आहे आणि त्यामध्ये अनेक वेगवेगळे जे प्रपोजल्स आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या उपाययोजना आहेत ते अर्थमंत्री यांनी सादर केलेले आहेत. त्यामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो स्टार्टअपसाठीचा जो मुद्दा आहे, मेजर बूस्ट फॉर स्टार्टअप सेक्टर ॲज सेंटर डिसाइड्स टू स्क्रॅप एंजल टॅक्स, हा जो टॅक्स आहे याबद्दल घोषणा केलेली आहे. हा टॅक्स जो आहे तो स्टार्टअपवरती लावला जायचा. हा टॅक्स जो आहे तो पूर्णपणे मागे घेतलेला आहे, काढून टाकलेला आहे. एंजल टॅक्स म्हणजे काय, त्याच्याशी निगडित असलेल्या, त्याच्याशी रिलेटेड असलेल्या ज्या संकल्पना आहेत त्या थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये पाहायच्यात. एंजल टॅक्स जो म्हणलेला आहे हा टॅक्स कुणावरती लावला जात होता, काय टॅक्स होता, तर एंजल टॅक्स हा जो आहे तो 2012च्या बजेटमध्ये याची संकल्पना जी आहे ती तेव्हाच्या अर्थमंत्र्यांनी मांडली. हा असा इन्कम टॅक्स आहे जो फंडिंग रेज बाय अन अनलिस्टेड कंपनी व्हेन इट शेअर्स आर इशूड टू अन इन्व्हेस्टर ॲट अ प्राईस हायर दॅन इट्स फेअर मार्केट व्हॅल्यू, असं म्हटलेलं आहे. अर्थ काय आहे याचा, तर अशा स्टार्टअपवरती हा टॅक्स लागणार आहे, इन्कम टॅक्स, की ज्यांनी आपले शेअर्स त्याच्या मार्केटच्या व्हॅल्यूच्या, म्हणजे त्याची बाजारामध्ये जी किंमत आहे त्या कंपनीची, त्या शेअरची, त्याच्यापेक्षा जास्त किमतीला जर त्यांनी ते शेअर्स विकले असतील तर ते शेअर्स विकल्यानंतर जे पैसे त्यांच्याकडे येणार आहेत, जी गुंतवणूक त्यांच्याकडे येणार आहे, त्याच्यावरती हा इन्कम टॅक्स जो आहे तो लावण्यात आलेला आहे. त्याच्या मागचं जे कारण आहे की स्टार्टअपसारख्या नवीन येणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना निधीची गरज असते, मोठ्या प्रमाणामध्ये निधी लागत असतो स्टार्टअपला वेगवेगळे फंक्शन करण्यासाठी, वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी, त्यांना एक्सपांड होण्यासाठी, विस्तार करण्यासाठी निधीची चणचण असते, निधी लागत असतो. आणि मग हा निधी कोण पुरवणार, कारण की मार्केटमध्ये या कंपन्या नवीन असतात, या त्यांच्या संकल्पना नवीन असतात. मग त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं रिस्की पण आहे, त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं पण असू शकतं. डिपेंड ते स्टार्टअप पुढे सक्सेसफुल होतं का नाही याच्यावरती. मग ही रिस्क कोण घेणार? मग अशा संकट काळामध्ये जो मदतीला येतो त्याला एंजल इन्व्हेस्टर म्हटलेलं आहे. एंजल इन्व्हेस्टर्स, इन्व्हेस्टर गुंतवणूकदार हा वेगळा, तो गुंतवणूक करतो वेगवेगळ्या ठिकाणी, पण एंजल इन्व्हेस्टर जो आहे तो या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करतो. तो त्या स्टार्टअप सुरू करणाऱ्या व्यक्तीच्या किंवा लोकांच्या स्वप्नावरती विश्वास दाखवतो आणि निधीची, फंडची चणचण असताना, कमी असताना तो त्यांना गुंतवणूक देऊन, पैसे देऊन, फंडिंग देऊन त्यांना मदत करतो. अडचणीच्या संकटाच्या परिस्थितीमध्ये मदत करणारा, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, एंजल इन्व्हेस्टर म्हटलेलं आहे. ही जी संकल्पना आहे ती या पद्धतीची आहे. आणि या एंजल इन्व्हेस्टरनं जी काही रक्कम त्या कंपनीमध्ये गुंतवलेली आहे, जे शेअर्स खरेदी केलेले आहेत, ते शेअर्स जर त्यांनी त्या कंपनीच्या तत्कालीन बाजार किमतीपेक्षा जर जास्त किमतीला जर त्याने घेतले असतील तर त्याचा जो पैसा त्या स्टार्टअपकडे जाणार आहे तो जास्तीचा जो त्याच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त असलेला जो पैसा आहे त्याच्यावरती हा इन्कम टॅक्स जो आहे तो लावण्याचं प्रोव्हिजन त्याच्यामध्ये होतं त्या योजनेमध्ये. मग हा किती टॅक्स असायचा, तर हा जवळजवळ 30.9% इतक्या मोठ्या दराने हा टॅक्स घेतला जायचा. एकतर ती कंपनी चणचण, आर्थिक चणचण आहे, तरीसुद्धा त्याला मिळणाऱ्या पैशामध्ये जवळजवळ 31% इतकी रक्कम एंजल टॅक्स म्हणून घेतली जायची सरकारकडनं. तर यामुळे काय होत होतं, यामुळे स्टार्टअप करणाऱ्या किंवा सुरू करणाऱ्या एखादं नवीन उद्योग सुरू करणाऱ्या कंपनीला आधीच निधीची चणचण, त्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स घेतल्यामुळे त्या स्टार्टअप कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंगसाठी अनेक लोकांवरती अवलंबून राहावं लागायचं आणि त्यासाठी त्यांना टॅक्सही जास्त प्रमाणामध्ये भरावा लागायचा. त्यामुळे ते स्टार्टअप पुढे चालू शकेल, नाही चालू शकेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इतका सगळा टॅक्स भरल्यामुळे अडचणीत त्या यायच्या आणि त्यामुळे या सेक्टरकडनं, स्टार्टअप सेक्टरकडनं किंवा इंडस्ट्रीकडनं मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती की हा एंजल टॅक्स जो आहे तो ॲबॉलिश करावा किंवा रिड्यूस करावा किंवा ॲबॉलिश करावा. तर ही मागणी जी आहे ही मान्य झालेली आहे आणि हा
एंजल टॅक्स हा पूर्णपणे गव्हर्नमेंटनी ॲबॉलिश केलेला आहे. मग हा टॅक्स आणला का होता, कशासाठी आणला होता मुळात? तर हा टॅक्स जो आहे तो मनी लॉन्ड्रिंग म्हणजे पैशाची फिरवाफिरवी ज्याला आपण म्हणू, म्हणजे खोट्या कंपन्या दाखवून त्याच्यामध्ये गुंतवणूक करतोय आम्ही असं म्हणून जर त्याच्यामध्ये गुंतवणूक केली जात असेल तर हे याला रोखलं जावं म्हणून त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कर जो आहे, टॅक्स जो आहे तो आकारला जात होता. परंतु ही काही योग्य पद्धत नाही आहे. मनी लॉन्ड्रिंग थांबवण्यासाठी अन्य उपाययोजना आहेत, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे वगैरे, आणि त्यामुळे अशा प्रकारच्या उपाययोजनेची गरज नाही असं सांगून गव्हर्नमेंटनी तो टॅक्स जो आहे तो मागे घेतलेला आहे. ही एक महत्त्वाची संकल्पना, एंजल टॅक्स, एंजल इन्व्हेस्टर आणि त्यामागचं मनी लॉन्ड्रिंगचं जे रोखण्यासाठी हा टॅक्स लावण्यात आला होता, या संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला या बजेटच्या निमित्ताने पाहता आलेल्या आहेत. धन्यवाद.